कमेंट में जय भीम लिख रहे हैं, इसलिए मैंने डिलीट मतलब कि कमेंट ही लाइक वो कर दिया, ऑफ कर दिया। अब चमार लोग लिख लो जय भीम, लिख लो बहन के चुतानो जय भीम। नमस्कार, तुमच्या सर्वांचं स्वागत करतोय आपल्या चॅनलवर। मित्रांनो, आत्ता तुम्ही जो व्हिडिओ पाहिला हा एका महिलेचा व्हिडिओ आहे आणि ह्या महिलेने थेट SC/ST समाजामध्ये येणाऱ्या लोकांबद्दल एवढी विचित्र भाषा वापरली आहे की एक महिला म्हणून तिला स्वतःला देखील या गोष्टीची लाज वाटायला पाहिजे। त्या ठिकाणी बोलत असताना तिने SC/ST कॅटेगरीबद्दल खूप घाणेरड्या शब्दांमध्ये त्या ठिकाणी टीका टिप्पणी करत विचित्र शब्द वापरले। हिचं नाव आहे मित्रांनो रिया रावत आणि ही दिल्लीमध्ये राहते। आणि सर्वात अगोदर तुम्हाला एक गोष्ट क्लिअर करतो की दिल्ली, उत्तर प्रदेश या ठिकाणी जे आहे SC म्हणजे जिथे आपल्या महाराष्ट्रामध्ये बौद्ध समाज म्हटलं जातं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, गौतम बुद्ध यांना मानणाऱ्या लोकांना बौद्ध म्हणून ओळखलं जातं, तसंच त्या ठिकाणी चमार म्हणून ओळखलं जातं किंवा वेगवेगळ्या राज्यांमध्ये वेगवेगळ्या नावाने वेगवेगळ्या शब्दांनी ओळखलं जातं। तर त्या ठिकाणी जे आहे मित्रांनो, ही महिला बोलत असताना थेट एवढी विचित्र भाषा वापरते की अक्षरशः आपल्याला ऐकायला देखील विचित्र वाटतं। परंतु ही महिला त्या ठिकाणी थांबत नाही। ह्या महिलेचे काहीतरी पर्सनल इश्यू होते किंवा पर्सनल प्रॉब्लेम होते, ते तिने वैयक्तिक तिचे सॉल्व करायचे होते। परंतु त्याला सोडून ते पर्सनल प्रॉब्लेम तिने सोशल मीडियावरती आणले आणि सोशल मीडियावरती आणल्यानंतर एका कम्युनिटीला, स्पेसिफिक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानणाऱ्या गटाला किंवा त्या समाजाला टार्गेट करण्याचं काम हिने केलं। परंतु जेव्हा असं घडतं किंवा असं केलं जातं तेव्हा अशा लोकांना माफी दिली जात नाही। मग आंबेडकर समुदाय एकदा जर कुणाच्या विरोधात गेला किंवा आंबेडकर समाजाच्या विरोधात कुणी गेलं तर मग त्याला सोडलं जात नाही। कारण तुमचा प्रॉब्लेम एका व्यक्तीबरोबर असतो, तुम्ही त्या व्यक्तीला काय करायचं तुम्ही त्याचं बोला, त्याला काय करायचं तुमचा पर्सनल मॅटर राहिला। परंतु तुम्ही एका व्यक्तीमुळे एका समाजाला टार्गेट करता, एका संपूर्ण जातीला टार्गेट करता, संपूर्ण कम्युनिटीला टार्गेट करता आणि त्या ठिकाणी महापुरुषांना, त्या कम्युनिटीला शिवीगाळ करता, हे चुकीचं आहे। आणि तुम्ही जर वैयक्तिक लेवलवरती शिवीगाळ केली तर त्या गोष्टीशी आम्हाला काही देणं घेणं नसतं। परंतु तुम्ही शिवीगाळ करत असताना जर त्या ठिकाणी महापुरुषांना, एखाद्या कम्युनिटीला किंवा एखाद्या जातीला जर टार्गेट करत असाल तर तुम्हाला माफी भेटायलाच नाही पाहिजे। मग तुम्ही तो कुठलाही महापुरुष असो, छत्रपती शिवाजी महाराज असो, छत्रपती संभाजी महाराज असो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असो किंवा इतर कुठलेही महापुरुष असो, महात्मा फुले वगैरे, कुठल्याही समाजाचे, कुठल्याही जातीचे, कुठलेही महापुरुष असो, तसं तर कुठल्याही महापुरुषाला जात नसते, ते सर्वांचेच असतात। परंतु काही लोकांची मानसिकता आहे, महापुरुषांना देखील जातीत वाटून ठेवलं आहे, त्यामुळे त्यांच्यासाठी हा शब्द वापरावा लागतोय। त्यांना जर तुम्ही अपशब्द वापरत असाल तर तुम्हाला माफी भेटणं मुश्किल आहे। आणि मित्रांनो, अशा लोकांना मग सोडलं जात नाही। तर या महिलेने जे होतं मित्रांनो, त्या ठिकाणी सोशल मीडियावरती आली आणि त्या ठिकाणी आंबेडकरी समुदायाला टार्गेट करण्याचं काम केलं आणि टार्गेट केल्यानंतर हिला मग संविधानाचा दणका तर बसणारच होता आणि हिचा तो व्हिडिओ व्हायरल झाला। व्हायरल झाल्यानंतर त्या ठिकाणी दिल्ली नोएडा सेक्टर पोलिसांनी हिला अटक केलं, बेड्या ठोकल्यात। सर्वात अगोदर तुम्ही तिचा तो फोटो पहा, या ठिकाणी ती कशी तोंड लपवत फिरत आहे। आणि या महिलेला ज्या मित्रांनो कायद्याचा चांगला दणका बसलेला आहे, कारण हिच्यावरती आता ॲट्रॉसिटी म्हणजेच SC/ST कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल झालेला आहे। तोंड उघडून घाण ओकणाऱ्या किंवा तोंड उघडताच त्यांच्या तोंडातून घाण निघते अशा जातीयवादी कुत्र्यांना, अशा जातीयवादी मानसिकतेच्या लोकांना दणका बसायलाच पाहिजे। आणि त्यातली ही एक होती रिया रावत, हिचं नाव आहे। आणि हिने तोंड उघडलं, तोंड उघडता क्षणी हिने आंबेडकरी समुदायाला टार्गेट करण्याचं काम केलं। आणि मग काय, कायदा तर आहेच, कायदा चांगल्या घोडा लावतो, चांगल्या दणका देतो। मग कायद्याने हिला दणका दिला आणि हिला पोलीस स्टेशन गाठावं लागलं। आता ही ज्या संविधानाबद्दल किंवा ज्या संविधान निर्मात्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल वाईट साईड बोलत होती, आता त्यांच्याच पायापोटी पडून त्याच्यानुसारच हिला हिचा हक्क मिळणार आहे, हे देखील हिला समजायला पाहिजे। तर मित्रांनो, ही महिला असून हिचे जातीवादी विचार पहा। आता ही नेमकं काय म्हणते हिचे व्हिडिओ पाहूया। परंतु तत्पूर्वी तुम्हाला विनंती असेल, आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा। ये चमार लोग अब मेरे कमेंट में जय भीम लिख रहे हैं, इसलिए मैंने डिलीट मतलब कि कमेंट ही लाइक वो कर दिया, ऑफ कर दिया। अब चमार लोग लिख लो जय भीम, लिख लो बहन के चुतानो जय भीम। छी भाई, कोई मेरे को चमार सोचेगा, यू छी। और मेरी कमेंट में आगे तुम लिख रहे हो बहन जो, वो पोस्ट डिलीट मारनी पड़ेगी मेरे को। और मैं नहीं चाहती कि मैं अपनी अकाउंट की रीच दबाऊँ, तो डेट्स वाई मैं पोस्ट डिलीट नहीं करना चाहती, तो मैंने कमेंट ऑफ कर दिया। अब अपनी गाड़ बनवाओ, अब मेरी स्टोरीज लगाओ या कुछ बोलो, चमार हो चमारी रहोगे, चमार से ज़्यादा कुछ नहीं बन पाओगे तुम। चमार मादर चो, तुम्हारी माँ मरे जीवी रोड में। और अबे बहन के चुदाने क्या कर लेगा तू मेरा, कुछ नहीं कर पाएगा भाई। और रही बात मेरी लोकेशन लेना चाहते हो, भाई सोसाइटी में चमार लोगों की एंट्री नहीं है मेरी सोसाइटी में, ठीक है।
सच बता रही हूँ वर्षा, अगर तेरे को बहुत प्रॉब्लम हो रही है कि मैं तेरे को चमार बोल रही हूँ तो अपनी माँ से बोल कि मम्मी मुझे वापस भोसड़े के अंदर डालो एंड देन मुझे भंगी की चोट से निकालो, कि तेरी माँ किसी भंगी से चूते उसके बाद भंगी पैदा हो, कम से कम तुम एटलीस्ट भंगी तो बोल पाएगी।